नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। संध्याकाळचे 6:12 झाली, सर्वांना गुड इव्हनिंग। आज सुरू करतोय संध्याकाळी। तर आज झाली सुट्टी, तर मित्रांनो थोडंसं अंगात कणकण आली होती, म्हणजे अंगात असं म्हणजे ताकदच नव्हती राहिली। काल 525चा MCT घेतला, फक्त 2 ऑर्डर लागत होते मला। 2 ऑर्डर जर कंप्लीट केला असते ना तर आता 1 तास लॉग इन राहायचं होतं, नाही तर टोटल मला 840 रुपयाचा MCT भेटला असता काल। तर काल भरपूर MCT दिला होता आणि आज पण भरपूर MCT आहे, म्हणजे 368चा MCT देऊ राहिले 24 ऑर्डरला। तर असं काहीतरी MCT दिला पाहिजे, नाही तर काय 289चा MCT देत होते मला 224 ऑर्डरला। तर आता थोडाफार वाढवला आहे कंपनी, बघू आता रविवारपर्यंत कंटिन्यू राहील असं वाटतंय मला। तर दिलाच पाहिजे ना एवढं जास्त MCT। तर शिवमानवी झोपेतून उठले आणि झोपेतून उठल्या उठल्या खात आहेत श्रीखंड। तर शिव म्हणता अजून दे। दोघं पण आता खायला भेटले। दोघं नुसते सकाळपासून भांडणं करून राहिले, काय भानगड आहे काय माहिती, नुसते एकमेकांना मारताय। तर खूपच ह्यो भांडखोर झालाय शिवम। काय खा रहा है तुम, क्या खा रहा है? तर आणवी आली इकडे, हाय एड्याने करायचं। तर दोघं खूपच त्रास देऊ राहिले सकाळपासून, खेळून नाही राहिले व्यवस्थित, भांडणं करतात। तर इकडे उंदीर आला होता केव्हाचा। तर उंदीर खूप त्रास देतोय, कुठून आलाय काय माहिती, बाथरूममधून आलाय का वरतून आलाय तेच कळत नाही। तर इकडे खूप राडा केला त्या उंदराने। आता तेव्हा आम्ही हाकलला आहे एवढंच। तर इथं आला, नेमकी बाहेर गेला आहे का कुठे गेला काही कळलंच नाही। तर ड्रम मागे लपलेला होता इकडे, खूप घाण केली होती इकडे। आता ड्रम पुन्हा सरकावं लागेल इकडे। बाहेर निघाला असेल, मग गेला असेल आता बाहेर। बाथरूम मध्ये गेला असेल ना। साप होतं वाटतं। सजक मारा उघडलं, मी बोललो ना लगेच गेले तिकडे उघडायला। मग मी पाहिलं नव्हतं उघडं साप होतं का घाण होतं, नंतर आता घाण होतं। मग तो गेला असेल। तुम्ही उघडलं कसं होतं? चांगलं होतं, स्वच्छ होतं, धुवेल होतं, मस्त होतं। लक्ष राहतं का तर खायचं तर इथं लाजळूचे झाड आणले, ते लावायचे लावता राहून जाऊ राहिले। तर उदराने इथं राडा केलाय। आणि शिवम मानवीचं चालू आहे इकडे दणका खायचा। झालं वाटतं शिवमचं खाऊन, दोघांनी वाटे इथं ठेवले। आता पाणी काय पितो ते, नीट खाय ना चाटून। ते काय तसं येडाकडे खाल्लं तू, व्यवस्थित खाय। नाही नाही मोबाईलला काय होतंय काय माहिती यार, मोबाईलच व्यवस्थित चालू नाही राहिला, हँग होतंय नुसतं। तर मित्रांनो आता दाढी वगैरे मी केली, म्हणजे ट्रिमर केलं मी, ट्रिमरनी केली, ट्रिम केली आता थोडीशी दाढी। मिशा पण ट्रिम करून टाकली। तर आता कसं वाटतोय माझा लुक मित्रांनो, आता छान वाटतोय ना मी? तर लईच खूप वाढले ते, कारण असे वळवळ होत होती नाकात, असे मला ना टोचल्या जात होते आणि इकडं काही मिशाने इकडं तोंडात जात होते। त्याच्यामुळे म्हटलं आता ट्रिमच करून घेऊ। मस्त ट्रिम करून घेतली घरच्या घरी। तर भारी एकदम सेफमध्ये झाली। तर 3 mm लावलं होतं मी ब्लेड, 3 mm ते कंगवी लावली होती, म्हणून एकदम सेफमध्ये झाली। आणि इकडून झिरो मारले डायरेक्ट, इकडून पूर्ण खाली झिरो मारले। पण हे सफेद खुंट दिसते ना, विचित्र दिसतं एकदम। तर मला वाटतं जिलेट गार्डनेच असं दाढी करून घ्यावं, म्हणजे एकदम फ्रेशमध्ये राहील। झालं का स्वच्छ साफ करून झालेलं आहे मित्रांनो। आता ड्रम सरकून घेतो पुन्हा तिकडे। तो उंदीर कुठे गेलाय, परत येणार आहे तो असं वाटतं मला, काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे। पाणी नाही त्याच्यात, थांब तुला काढून देतो पाणी। तर पाणी पण आणावं जावं लागणार आहे। तर एवढंच पाणी राहिलं आहे आजचे दिवस। तर मला वाटतं घेऊन यावं काय, पण संध्याकाळ झाली, पण कंटाळा पण आलं आहे। तर मित्रांनो खूप थकवा आला आहे। तर असं आहे म्हणजे झोप नाही झाली काल रात्री, मला उशीर झाला होता, 1:30 वाजले होतं झोपायला। त्याच्यामुळं ना अंगात थोडी कणकण आली। वेळेवर झोपलं ना मस्त व्यवस्थित होतं, कारण कंप्लीटने 11 वाजता झोपलं पाहिजे संध्याकाळी। जर 11 वाजता कंप्लीट झोपलं ना, मग सकाळी 7 पर्यंत व्यवस्थित झोप होती। पण नेमकी ना 12-1 वाजले ना, मग झोपच होत नाही व्यवस्थित।
त्याच्यामुळे थोडंसं कणकण झाली अंगामध्ये. तर आता उद्या रेग्युलर प्रमाणे म्हणलं उद्या 9 वाजता जाऊ डायरेक्ट सकाळी 9 ते 4 आणि 6 ते 11 मस्त मग आरामशीर. मग 11 वाजता आलं ना मग टायमिंग होतं पण झोपायला, त्याच्यामुळे मग 6 ते 10च करा मला असं वाटतं. म्हणजे 10ला जर कधी कधी ऑर्डर देतो 10:30 वाजून जाता येता 11 वाजता. आणि समजा 11ची जर बुकिंग असते ना मग 11:30 12 होऊन जातं. त्याच्यामुळं मग 10चाच टायमिंग ठेवावं लागणार मला. 10 म्हणजे परफेक्ट टाईम आहे 10चा. तर हप्त्यात थोडी शॉपिंग करायची होती, पण शॉपिंगची काही गरज नाही. आता साबण पण आहे, भांड्यांचं सगळं व्यवस्थित आहे. आंघोळीचं पण साबण आहे, पण हे लक्स साबण वापरत आहे, विग्रेस साबण आहे. तर मित्रांनो विग्रेस साबण खूप मस्त आहे, स्वस्तच भेटते आपल्याला, पण एकदम भारी आहे ना. घरी मी दिलेली ना, घरी वास एकदम मस्त येतो. ते म्हणजे लक्सचीच डुप्लिकेट आहे. 70-75 रुपयाला आपल्याला 3 साबण भेटतात 150 ग्रॅमचे. खूपच मस्त आहे, मला तर एकदम भारी वाटतं. वास पण मस्त आहे हिचा. ते लक्सला काय करतं एवढा भारी वास येतो या साबणांचा, एकदम मस्त आहे, परफेक्ट साबण आहे. पण घरचे आमच्या वापरत नाही एवढंच, लक्सच पाहिजे ना त्यांना. आता मी जे लक्स साबण वापरतो ना तिचा वासच येत नाही अजिबात. आणि ही साबण आहे ना एकदम परफेक्ट भारी वास येतो, एकदम मस्त सुवासिक वास आहे एकदम. तुम्ही एकदा यूज करून पहा ग्रेस साबण. तर DMartमध्ये भेटते, तर तुम्ही DMartमधून आणू शकता, मग वापरून बघू शकता. मग सांगा तुम्ही मला वापरल्यानंतर ही साबण भारी का नाही. तुम्ही म्हणशाल खरंच भारी हो, एकदम भारी साबण आहे, बेस्ट साबण आहे. 6:15 वाजले तर शिवम आणि 3 वाजल्यापासून झोपले, 6 वाजता उठले. डायरेक्ट 3 घंट्याची झोप घेतली. दोघं आता जस्ट निघून गेले. आणि इथं बघा श्रीखंड खाऊन वाट्या बिट्या खाऊन पुढे गेले. भाकर खायची दिली सोडून गेले डायरेक्ट. तर TV पण नाही लावली आज. तर आता 20 तारीख आहे आज. तर शुक्रवार शनिवार रविवार हे 2 परफेक्ट दिवस भरावं लागणार आहे. मग 1 2 3 8च दिवस, कारण 28चा महिना आहे आणि लगेच भाडं येतं आहे. तर भाडं यावेळेस ना मी 5-1 तारखेलाच देईन, थोडं लेट, कारण फ्लोटिंग गोळा करून देईन मस्त. लेटापटप दिवस चालले, काही कळत नाही. एवढे फास्ट दिवस चालले ना, अजिबात लिंक लागत नाही. कधी मार्च आला, कधी फेब्रुवारी आला, जानेवारी गेला, काही कळलंच नाही. आता मार्च येतोय, रपारप वर्ष निघून चालले पटापट. तसा वेळ कळतच नाही अजिबात. तर मित्रांनो झोमॅटोचे कपडे घातले घरी असून पण, तर दुसरे कपडे घालायला पाहिजे होते. पण एक शर्ट आहे माझा जुना, तर तो खूप फिट होतं आहे मला. तर मी तुम्हाला दाखवतो शर्ट कोणता आहे. तर मित्रांनो हा बघा शर्ट. तर पहिले मी असेच प्रोफेशनल कपडे वापरत होतो, आणि माझी पॅन्ट पण अशी प्रोफेशनल पाहिजे. तर बघा आता हा शर्ट खूप बारीक झाला आहे, मला आवड होतं एकदम. तर मस्त होता, बघू शकता तुम्ही, मस्त आहे. तो खूप फिट होतं आहे. तो जुना शर्ट आहे माझा. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.